हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा मागील वर्षीचा पेपर पाहणार आहोत। या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हे प्रश्न पाहणार आहोत। गणित आणि बुद्धिमत्ताचं आपण ॲनालिसिस करणार आहोत। ही शिफ्ट कधी आहे मित्रांनो? तर 20 ऑगस्टची शिफ्ट आहे। 20 ऑगस्ट 2023ची शिफ्ट आहे। याआधी आपण 17, 18, 19 ऑगस्ट या 3 दिवसाचे आपण तीन शिफ्ट पाहिले। एकूण त्या 9 शिफ्ट आणि हे ओव्हरऑल पैकी ही 10वी शिफ्ट आहे। ठीक आहे, 10वी शिफ्ट आहे आणि 20 ऑगस्टची फर्स्ट शिफ्ट आहे। ठीक आहे, 20 ऑगस्टची फर्स्ट शिफ्ट आहे। एकूण 57 शिफ्टमध्ये हा पेपर झाला होता। 57 शिफ्ट्समध्ये हा पेपर झाला होता, त्यापैकी ही 10वी शिफ्ट आहे। ओके, चला, माझं नाव प्रवीण निकुरे, तुम्हाला सांगितलेलं आहेच। या पेपरमधील आपण गणित आणि बुद्धिमत्ता या सेक्शनचं विश्लेषण करू आणि प्रॉपरली कशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येईल यासाठी प्रयत्न करू। ठीक आहे, तुम्हाला सर्व ट्रिक्स वगैरे इथे सांगितल्या जाईल। गणित आणि बुद्धिमत्तेच्या सर्व ट्रिक्स तुम्हाला इथे मिळेल, जे की तुम्हाला एक्झाममध्ये कामी येईल। ठीक आहे, थोडं तुम्हाला ब्लर दिसत असेल, ते पीडीएफच तशी आहे। ती पीडीएफ थोडी ही आहे, त्याला काय म्हणते बा, ही पीडीएफ थोडी फाटलेली आहे। तरीही मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही त्याला हे करा, समजून घ्या। जर 2 वर्षासाठी वार्षिक 8 दराने एका रकमेवरील सरळ व्याज 1000 आहे। इथे लिहितो, 2 वर्षासाठी वार्षिक दराने 8% दराने सरळ व्याज 1000 आहे। तर वार्षिक चक्रवाढीच्या बाबतीत याच दरासाठी समान दराने होणारे चक्रवाढ व्याज किती? याच कालावधीसाठी। ठीक आहे, पहा, तुम्हाला समजून सांगतो, कारण की तुम्हाला ब्लर आहे, प्रॉपरली विजिबल नसेल। ठीक आहे, 2 वर्ष मुदत आहे, 8% दराने सरळ व्याज एकूण एका रकमेवरील सरळ व्याज 1000 रुपये होतात। तर त्याच दराने त्याच कालावधीसाठी समान दराने, म्हणजे ह्या 8% दराने 2 वर्षासाठीचं जेवढे तुमचं मुद्दल पी असन तेवढंच मुद्दलाचं चक्रवाढ व्याज किती होईल ते तुम्हाला इथे शोधायचं आहे, सांगायचं आहे। ओके, शॉर्ट ट्रिक सांगतो, डायरेक्ट सरळ पहा। 8% दराने 2 वर्षामध्ये जर का सरळ व्याज तुमचं 1000 होत असेल, तर पहिल्या वर्षी फर्स्ट वर्षी तुमचं 500 होईल सरळ व्याज, आणि सेकंड वर्षी तुमचं दुसऱ्या वर्षी तुमचं 500 सरळ व्याज होईल। ओके, समजली इथपर्यंत? जर का सरळ व्याज 2 वर्षाचा 1000 रुपये असेल, तर पहिल्या वर्षाचं 500, दुसऱ्या वर्षीचं 500। आता चक्रवाढ व्याज काढा म्हणते। चक्रवाढ व्याजाच्या वेळेस काय होते मित्रांनो? फक्त व्याजावर व्याज लागते। या 500वर पुन्हा 8% व्याज लागते, असे एकूण 5/8 रुपये जास्त होत तुमचे। ठीक आहे, पहिल्या वर्षाच्या व्याजावर तुमचं व्याज लागते, आणखी म्हणजे किती? 500 + 500 1000 आणि हे 1040 तुमचा आन्सर आहे। ठीक आहे, चक्रवाढ व्याज किती? तर 1040। थोडं जवळ करतो, कारण की मला पण काहीच दिसत नाही। हे आहे वेगळा घटक लिहितो, ZGD SCU JTL आणि AKC असं आहे। या चार ऑप्शन पैकी तुम्हाला वेगळा घटक ओळखायचा आहे। हे पहिलं ऑप्शन, हे दुसरं ऑप्शन, हे तिसरं ऑप्शन आणि हे चौथं ऑप्शन। थोडं सहकार्य करा मित्रांनो। या पेपरची PDF थोडी कमी त्याला म्हणजे कमी क्वालिटीची आली होती, त्यामुळे थोडं फाटलेलं तुम्हाला दिसत असेल, प्रॉपरली व्यवस्थित ओळखायला येत नसेल, मला पण ओळखायला येत नाही ते प्रॉपरली। ओके, ए नंतर लगेच बी सोडून सी, जे नंतर IJK, डायरेक्ट एल आहे। ठीक आहे, एक मिनिट, ए नंतर बी सोडून सी, JKL। ठीक आहे, JKL STU Z ABC नंतर D। पहा, पहिल्या आणि शेवटच्या याच्यामध्ये
फक्त इथं तिन्ही याच्यात एका लेटरचा फरक आहे, इथं 3 लेटरचा फरक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज वेगळा घटक. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन, हे सिरीज आहे, सिरीज लिहून घेतो मी. ZB1 UW7 QS13 NP19 तर तुम्हाला त्यानंतरचं समोरचं काय आहे, समोर काय असेल ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. पहा, 1 नंतर +6 करा 7 झाले, याच्यामध्ये आणखी 6 ॲड करा 13 झाले, यात आणखी 6 ॲड करा 19 झाले, आणि आणखी 6 ॲड करा 25 होते. शेवटी 25 वाला ऑप्शन तुमचं हे आणि हे आहे. ठीक आहे, हे कटलं. ऑप्शन दिसत आहे का? थोडं झूम करून बघा. आता BWSN, बी म्हणजे 2 होते, W म्हणजे 23 होते, S म्हणजे 19 होते, P म्हणजे 16 होते. पहा, 23 मधून किती गेले? 4 गेले, 19तून 3 गेले, बरोबर आहे ना. WS म्हणजे 19 मधून 4 गेले. बी मधून किती रिटर्न करू की ए आणि बी चे 2 झाले, ZYXW 1 2 3 4 5. पहा, इथून 5 ने रिवर्स गेलो आपण, इथून 4 ने रिवर्स गेलो, इथून 3 ने रिवर्स गेलो, आता 2 ने रिवर्स जायला लागेल तुम्हाला. पी तून 2 मायनस करा, 16तून 2 गेले 14, आणि 14 म्हणजे कोणतं तर एन वाला ऑप्शन एकमेव हे LN25 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट 14 क्वेश्चन नसून कोणाला दिसत तर मी तुम्हाला समजून सांगतो. थोडं मोठं करू का? तो झूम केलं तर मला पण दिसत नाही. एक शिंपी एक सदरा तयार करण्यासाठी 2 मीटर 47 सेमी 2 मीटर 47 सेमी कापड वापरतो. असे 13 सदरे तयार करण्यासाठी किती वापरेल? गुणला 13, 2 गुणला 13, 13 26 मीटर प्लस 47 गुणला 13, 47 गुणला 13, 13 7 91 शी 1 95, 13 चौक 52, 52 आणि 10 62 नाही 61. ठीक आहे, पहा 61 हे कशामध्ये? हे झाले तुमचे मीटरमध्ये, हे झाले सेमीमध्ये, परंतु 100 सेमी म्हणजे तुमचा होते 1 मीटर. इथून तुमचे 6 मीटर बाहेर निघते प्लस 11 सेमी. ठीक आहे, मग 26 आणि 6 येते 32 मीटर प्लस 11 सेमी, 32 मीटर 11 सेमी. नेक्स्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो, त्यावर लक्ष द्या, कारण की जर तुम्हाला हे विजिबल नसेल तर. सर्व मंडळे फरशा आहेत. ठीक आहे, सर्व मंडळे फरशा आहेत, सर्व फरशा पॅराशूट आहे, सर्व फरशा पॅराशूट आहेत, एकही पॅराशूट कपडा नाही, एकही पॅराशूट कपडा नाहीत. ओके, पहा त्यानंतर निष्कर्ष बघा, एकही कपडा फरशा नाही, एकही कपडा फरशा नाही, हे बरोबर आहे तुमचं. सेकंड निष्कर्ष, काही पॅराशूट मंडळे आहेत, काही पॅराशूट, हो पॅराशूटचा काही पार्ट मंडळे आहे, म्हणजे हे दोन्ही पण निष्कर्ष तर्कसंगत आहे. 1 किंवा 2 हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहे. 1 किंवा 2 नाही मित्रांनो, ऑप्शनमध्ये 1 किंवा 2 आहे, परंतु थोडं यांचं हे चुकलं, 1 व 2 पाहिजे, 1 व 2 पाहिजे. नेक्स्ट, आणि हां, या पेपरमध्ये 2-3 मिस्टेक्स आहेत, त्या पण तुम्हाला सांगतो. आणि 1 ते 2 क्वेश्चन ते ब्लर असल्यामुळे मला डाटा स्पष्ट दिसला नाही, त्यामुळे एक क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही आपल्याला, ते नंतर सांगतो तो कोणते येतं. हे बघा, 25 गुणला 625 प्लस 25 गुणला 625 प्लस 125 प्लस 39, 125 प्लस 39 मायनस 69. ओके, जर प्लस आणि मायनस यांची अदलाबदल केली, प्लसच्या ऐवजी मायनस केलं आणि प्लसच्या ऐवजी मायनस केलं, ओके, गुणाच्या ऐवजी प्लस केलं, गुणाच्या ऐवजी प्लस केलं, तर खाली समीकरण काय येईल? ठीक आहे, करून घेऊ. मला वाटतं इथं कुठं भागाकार वगैरे काही असं आहे का रे याच्यामध्ये? करून पाहू.
हे तर मायनस बनलं, हे मायनस बनलं. 125 आणि 39 मायनस मायनस इक्वल टू मायनस मायनस. 9 5 14 4 हातचा 1 12 4 16 मायनसवाले 16. याच्यामधून 25 625 प्लस 25 हे होते 650. यामधून हे मायनस करा. 10तून 4 गेले 6 पण 10तून 4 गेले 6. ऑप्शन इथं 35 येते का इथं? मला इथे स्पष्टपणे अंक मित्रांनो दिसत नाही. एकशे 25 625 125 39 मायनस 69. अरे हा शेवटी पुन्हा मायनस 69 आहे ना. याच्यामध्ये आणखी मायनस 69 करा. 9 4 1300 तरी 9 4 1303. एक मिनिट मायनसच्या जे प्लस होईल ना, पुन्हा याला प्लस होऊन जाईल ना. ठीक आहे. हा हे प्लस 14तून 9 गेले किती? ते प्लस 69 आहे ना, हे याच्यात ॲड करून देऊ. 9 करा. 6 5 1100 हातचा 1 6 1 7 मायनस 164. 9तून 4 गेले 5. दम करा वापस, काही गरज नाही. 11तून 6 गेले 5. एक मिनटं. तर इथं आन्सर 35 दिलेला आहे. अच्छा ठीक आहे. मित्रांनो प्रॉपरली विजिबल नाही, याला सोडून द्या. कारण की मला तिथं प्लस मायनस चिन्हच दिसत नाही प्रॉपरली. तुम्हाला पण दिसत नसेल. या पेपरमध्ये मित्रांनो तुम्हाला थोडं इथं ॲडजस्ट करावंच लागेल, कारण की आपल्याकडे पीडीएफच अशी आहे. ठीक आहे. आणि हा एक शिफ्ट सोडून देण्यापेक्षा जेवढे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येईल, जेवढे क्वेश्चन प्रॉपर बऱ्यापैकी दिसते ते सॉल्व करू. ओके. पहा 0 1 3 6 10 0 1 3 6 10 आणि समोरचा अंक काय ते तुम्हाला इथे ओळखायचा आहे. इथे 1चा फरक आहे, इथे 2चा फरक आहे, इथे 3चा फरक आहे, इथे 4चा फरक आहे. ऑब्व्हियसली इथे 5चा फरक असेल. 7 5 12 तुमचा आन्सर आहे. हे 12 आहे की 16 आहे की 15 मला काही समजलं नाही. सॉरी. 0 1 3 6 10 3 6 10 दिले ते. तेच तर म्हटलं. 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक आणि इथे 5चा फरक म्हणजे 15 तुमचा आन्सर. ठीक आहे. चला 15 तुमचा आन्सर आहे. 15 आन्सर आहे. हे क्वेश्चन बघा. दिसत नसेल तरी मी समजावून सांगतो, काळजी करू नका. 4 पुरुष आणि 6 स्त्रिया हे 8 दिवसात एक काम पूर्ण करतात. मी काय म्हणतो, 4 मेल प्लस 6 फिमेल हे काम 8 दिवसात पूर्ण करतात. दिसतंय का? मजूर गुणला दिवस इज इक्वल टू काय, तर एकूण वर्क, एकूण कार्य. म्हणजे मी याला कार्य म्हणू का? तुम्ही म्हणाल सर हो, हे इथून ते एवढं, हे पूर्ण एक जेवढं लिहिलं मी ते एक कार्य आहे. नंतरचं वाक्य वाचा. तर 3 पुरुष आणि 7 स्त्रिया हे 10 दिवसांत काम पूर्ण करतात. तर 3 मेल आणि 7 फिमेल हे 10 दिवसामध्ये एक कार्य पूर्ण करतात. तर ते काम पूर्ण करू शकतात. फक्त 10 स्त्रिया किती दिवसामध्ये करतील ते तुम्हाला इथे शोधायचं आहे, काढायचं आहे. ठीक आहे. मेल आणि फिमेलचा रेशो काढून घ्या. मेल आणि फिमेलची कार्य करण्याची क्षमता काढून घ्या. इथे 4 8 32 m प्लस साइन 8 48 f इज इक्वल टू 10 3 30 m प्लस 10 7 70 f. चला 32 m मधून 30 m गेले, राहिले 2 m इज इक्वल टू 70 f मधून 48 f गेले, किती राहते 48 आणि 2 50, 50 आणि 2 50 20 70. ठीक आहे. f इथून 1 1 1 1 गुणला 11 22 m अपॉन f दोघांचंही गुणोत्तर निघते 11/1. बस झालं. आता एकूण कार्य काढा. पहिलं काय काढलं आपण, मेल आणि फिमेलचा रेशो काढला. मेल आणि फिमेलचा रेशो काढला, त्याचं गुणोत्तर काढलं, जे की मेल इज इक्वल टू 11 गुणोत्तर आणि फिमेल इज इक्वल टू 1 गुणोत्तर. म्हणजे 11 मेल बरोबर हो, म्हणजे त्यांची डायरेक्ट कसं आहे किमती ठेवून, हे कसं एक्सची किंमत 4 झाली, एक्सची किंमत 9 झाली, अशा पद्धतीनेच एम इज इक्वल टू 11 झाले, एफ इज इक्वल टू 1 झाले. हे इथे ठेवून द्या. हे किती होते 11 गुणिले 4 11 चौक 44. कार्य कोणतं आहे, तर इथून ते एवढं एक कार्य आहे मित्रांनो. इथं 11 ठेवून द्या आणि इथं 1 ठेवून द्या. 11 चौक 44 प्लस 6 44 आणि 6 50 50 गुणिले 8 किती होते 5 8 40 0. 400 तुमचं काय झालं, एकूण कार्य झालं. 400 तुमचं एकूण कार्य झालं. त्याला 10 फिमेल द्वारे करायचं आहे, भागेला 10 फिमेल द्वारे करायचं आहे आणि f फॉर 1 हे तुमचे किती, तर 40 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे.
चला बघा काय, एकूण कार्य अपॉन मजूर इज इक्वल टू डेज, किंवा हे काय तर हे मजूर आहे, हे काय तर दिवस आहे. ओके, पुन्हा तुमचं आलं दिवस गुणला मजूर बरोबर हे एकूण कार्य. एकच सूत्र आहे, आन्सर तुमचं 40 आलं. नेक्स्ट, मला इथे प्रॉपरली चिन्ह दिसत नाही तरी पण मी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला डायरेक्ट इथे लिहून देतो डायरेक्ट. 12 + 6 गुणेला 27 भागेला 3 + 2 - 16 भागेला 8 गुणेला 2. ओके, असं गणित आहे. आता बघू काय आहे तर 3 × 9 = 27, 9 सक प्लसचे 54 आपण एवढं सॉल्व केलं. त्यानंतर 8 × 2 = 16, 2 × 2 = 4, प्लसचे 2 मायनसचे 4 हे होते तुमचे मायनसचे 2. ठीक आहे, आणि हे प्लसचे 12 शेवटी सुरुवातीला आहेच. ह्या दोघांचा कार्यक्रम करतो म्हटलं तर हे होते प्लसचे 10, 54 आणि 10 64 हाय बरोबर. ठीक आहे, चला दिसत नसेल तर काही काळजी करू नका, मी तुम्हाला क्वेश्चन काय आहे नेमका ते सॉल्व सांगतो फक्त. इथे एका नावेला प्रवाहाच्या दिशेने 36 मैलाचे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ हा विरुद्ध दिशेने तितकेच अंतर पार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा 90 मिनिटे कमी आहे. जर स्थिर पाण्यातील नावेचा वेग 10 मैल/h असेल तर प्रवाहाचा वेग किती? पहा, तुम्हाला हे समजावून सांगतो. इथं एक नाव आहे, तिला प्रवाहाच्या दिशेने म्हणजे नदीच्या खाली उतरताना जेवढा वेळ लागते त्यापेक्षा नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ हा या दोघांचं गुणोत्तर दिलेलं आहे. आणि ते कसं आहे ते सांगतो. पहा, इथून वर चढताना जेवढा वेळ लागते त्यापेक्षा खाली उतरण्याचा वेळ कितीने कमी आहे? 90 मिनिटांनी कमी आहे. म्हणजे मी असं म्हणू का, इथं वेळ लागत आहे टी तास, सॉरी इथं समजा टी तास वेळ लागत असेल तर इथं टी मायनस 1.5 तास. ठीक आहे, कमी 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास कमी लागत आहे. हेच तिथे म्हटलं आहे. ज्यांना कोणाला वरचं काही जवळपास सगळ्यांनाच दिसत नसेल त्यांना स्पष्ट मी सांगून देतो का 36 मैलांचं अंतर आहे. मी इथे लिहितो 36 मैल अंतर. 36 मैल अंतर हे अंतर कापण्यासाठी नावेला 36 मैल अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तितकेच अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा 90 मिनिटं कमी आहे. पहा, वरचं मला पण प्रॉपरली वाचता येत नाही आता कारण की झूम केलं आहे ते. पहा, वरच्या वाक्याचा म्हणण्याचा उद्देश हाच आहे का हे 36 मैलाचं पूर्ण अंतर आहे त्या नदी दरम्यान दोन ठिकाणामधील. आता म्हणत आहे प्रवाहाच्या दिशेने जाणारा लागणारा वेळ आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारा लागणारा वेळ यामध्ये 1.5 तासाचं अंतर आहे. म्हणजे विरुद्ध दिशेने जेवढा वेळ लागत आहे त्यापेक्षा 1.5 तास कमी लागत आहे, 90 मिनिटं कमी लागत आहे प्रवाहाच्या दिशेने जायला. ओके, नंतर त्यांनी सांगितले जर स्थिर पाण्यातील नावेचा वेग 10 किमी असेल, 10 किमी/h असेल, म्हणजे मी काय म्हणतो नावेचा वेग आपण नावेचा स्थिर पाण्यातील वेग 10 किमी/h आहे असं त्यांना म्हटलं तर तुम्हाला प्रवाहाचा वेग शोधायचा आहे. मी म्हणतो प्रवाहाचा वेग दिलेला नाही, मी म्हणतो प्रवाहाचा वेग 1 किमी/h आहे. 1 किमी/h 1 किमी/h आणि 10 किमी/h. ओके, मग प्रवाहाच्या दिशेने काय होईल मित्रांनो? नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग, नावेच्या संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग ह्या दोघांची बेरीज राहील. परंतु बेरजेमध्ये संथ पाण्यातील नावेचा वेग समोर राहील. ठीक आहे, 10 + a राहील. ओके, आणि अंतर म्हणजे काय होते मित्रांनो? वेळ इज इक्वल टू वेग. वेळ इज इक्वल टू वेग बरोबर अंतर. बस तेच मला तिथे सांगायचं होतं. मग तुम्हाला हेच लिहायचं इथे. हे 36 बरोबर t - 1.5 आणि 10 + a. 10 + a बस झालं, समजलं इथं. तसंच इथं टी वेळ लागत आहे आणि वेग किती राहील मग तुमचा? 10 - a. का? कारण की प्रवाहाच्या विरुद्ध दिशा आहे म्हणून 10 - a. 10 - a जमलं. बस तुम्हाला आता इथे फक्त a ची किंमत काढायची आहे, प्रवाहाचा वेग काय आहे ते काढायचं आहे. कसं काढायचं? अशा गणितामध्ये इथं लिहितो मी थोडंसं t × a - 10. ओके, बरोबर हे वेग गुणला वेळ बरोबर अंतर, पुन्हा अंतर सेमच आहे म्हणून अंतर बरोबर वेग गुणला वेळ. ओके, चला
हे तुमचं वाक्य आहे. आता अशा कंडिशनमध्ये पूर्ण सॉल्व्ह करण्यात बसण्यापेक्षा सरळ किमती ठेवून द्यायची. हे 3 किमी पर आवर आहे, 4 किमी पर आवर, 2 किमी पर आवर आणि 2.5 किमी पर आवर. मी 3 वाली ठेवून पाहतो. पहिलं 3 याला भाग जाते म्हणून 3 ठेवून पाहतो. जर ए बरोबर किंवा प्रवाहाचा वेग बरोबर 3 ठेवला तर हे 3 आणि 10 सुरुवातीला पाहिजे ना. 10 मायनस ए 10 मायनस ए किंवा 10 - 3 बरोबर इथं 7 होते आणि गुणिले टी माहीत नाही मला बरोबर 36. इथून टी इज इक्वल टू किती निघते 36/7. परंतु भाग जात नाही, त्याला सध्या तसंच राहू द्या. ओके. इकडे किती होते 10 आणि 3 13. अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ. तुमचा वेळ तुमचा इथे येत आहे. ओके. पहा 36/7 36/13 प्रॉपरली विजिबल नाही, प्रॉपरली भाग जात नाही, त्यामुळे ते सोडून द्या. 4 घेऊन घ्या. जर ए इज इक्वल टू 4 ठेवली, प्रवाहाचा वेग 4 ठेवला तर तुमचं इथं किती आन्सर येते अंतर अपॉन 10 4 गेले 6 6 6 36 6 येते. आता यापेक्षा 1.5 तास कमी इथं आले पाहिजे, 4.5 आले पाहिजे. येते का पहा येते. वेळ तुमचा 4.5 आहे इज इक्वल टू अंतर अपॉन वेग. वेग किती 10 + 4 14 येते का पाहून घ्यायचा. 7 2 बे 7 14 बे 18 2 36. ठीक आहे. 7 3 पण येत नाही ते. ठीक आहे. 4.5 पाहिजे ते नाही येते ना. हे कटलं, हे पण कटलं. ऑप्शन नंबर 3 बघा. 2 ए बरोबर 2 ठेवून 10तून 2 गेले 8 येते. 8 काय तर हा वेग आहे 36 पैकी. ओके. हे तुमचं मग टाईम किती येते 8 चौक 32 8 चौक 32 4 8 45 4.5. ओके. आता 4.5 पेक्षा या टी वेळ, हा टी आहे बरं, म्हणजे वेळ आहे बरं, या वेळपेक्षा इथे 1.5 तास कमी लागले पाहिजे. 4.5 पेक्षा 1.5 तास कमी लागले पाहिजे. म्हणजे आन्सर तुमचं 3 आला पाहिजे. कशाचं अंतर अपॉन वेग. वेग किती आहे 10 + 2 12 12 तरी 36 आले. पहा हे टी. इथे टी बरोबर 4.5 आले, टी बरोबर 3 आले. म्हणजेच काय 4.5 पेक्षा 1.5 कमी आलं, 1.5 तासानं कमी आलं. तसंच इथं पण तेच दिलं नाही. इथे टी वेळ लागत आहे, इथे 1.5 तास कमी लागत आहे. याचा अर्थ तुमचं ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. कारण की त्यांनी जी कंडिशन दिली ती कंडिशन इथे सॅटिस्फाय होत आहे. ओके. विधान निष्कर्ष. सर्व पंखे कूलर आहेत. सर्व पंखे कूलर आहेत. सर्व कूलर काय आहे वातानुकूलित हा त्याला काय म्हणतात रेफ्रिजरेटर नाही का, वातानुकूलित. ठीक आहे. सर्व कूलर वातानुकूलित आहेत. त्यानंतर काही वातानुकूलक इलेक्ट्रॉनिक आहेत. या वातानुकूलकपैकी काही पार्ट हा इलेक्ट्रॉनिक आहे. निष्कर्ष काय म्हणताय काही इलेक्ट्रॉनिक पंखे आहेत. इलेक्ट्रॉनिकचा काही पार्ट पंखे आहे का प्रॉपरली दिसत नाही म्हणून तुमचं इथं नाही आन्सर येणार. काही पंखे वातानुकूलित आहेत का, काही पंखे वातानुकूलित आहे का, हो हो. ठीक आहे. वातानुकूलितच्या आतमध्ये पंखे आहे ना, म्हणजे पंख्याचा पूर्ण पार्ट जर वातानुकूलित असेल तर काही पार्ट तरी आहेच. मग काही पार्ट आहेच. आन्सर तुमचं 2 इज करेक्ट. केवळ निष्कर्ष 2 इज तर्कसंगत आहेत. 12 नंबरचा क्वेश्चन. दिलेल्या वारंवारता वितरणाचा गणित मध्य शोधा. गणित मध्य म्हणजे मित्रांनो काही नाही मित्रांनो, सरासरी असते. ते दुसरं काहीच नसते. ठीक आहे. सरासरी किंवा अरे यार ॲव्हरेज. ज्यांनी कोणी मीन मोड मेडन हे चॅप्टर पाहिलं असन त्यांना माहीत आहे. मराठीमध्ये त्याला काय म्हणते मी विसरलो. बहुलक माध्य माध्यिका असं काहीतरी आहे ते. मध्य म्हणजे सरासरी. हे कसं करायचं मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. काही टेन्शन घ्यायचं नाही. जर की याची सरासरी किंवा मध्य काढायचं असेल तर पहिले 50 × 3 करून टाका. 50 3 किती 150. 28 × 4 करा. हे होते 30 × 4 केलं तर 120 - 8 112. 85 × 6 केलं तर 5 × 30 3 साइन 48 49 51. ठीक आहे. यांचा गुणाकार करा. 7 चौक 28 0. बस. आता यांची बेरीज करा आणि यांची बेरीज करा. हे होते 2 5 आणि 6 आणि 7 7 2 1 15 5 हातचा 1 5 आणि 3 8 9 1 10 0 हातचा 1 2 20
52 20 52 हे कशी झाली याची बेरीज, ह्या दोघांची बेरीज, हे सगळं पूर्ण आपण बेरीज केली. इथे पुन्हा बेरीज करा. 3 आणि 4 7, 7 आणि 7 14, 14 आणि 6 20. बस झालं. आता काहीही करायचं नाही मित्रांनो. हे जे तुमची वारंवारता आणि मार्क्स दोघांचा गुणाकार करून बेरीज केली होती ना, त्याला ह्या वारंवारताच्या बेरीजनं भागून टाका. 20 न भागा, तुमचा आन्सर येते. ठीक आहे. बे 1 बे 0 बे 2 4 1 बे 1 12 0 पॉईंट 102.5. एक मिनिट थांबा 102 इथं नाही ना, काहीतरी चुकलं का आपलं, थोडं पाहू द्या मला. 2 5 आणि 1 6 आणि 1 7 7 14 15 5 हातचाला 1 3 4 5 आणि 5 10, इथं 10 पाहिजे. ओके ठीक आहे, बरोबर. आता 10 52 भागेला 20, बे 5 10 बे 2 4 हातचा 1 बे 1 12 52.6 52.6 तुमचा आन्सर आहे. ओके. नेक्स्ट, एक वस्तू 1920 ला विकून जेम्सने, दिसत आहे एक वस्तू, मी बघा तुम्हाला स्पष्टपणे दिसत नसेल तरी मी सांगत आहो, त्याच्याकडे लक्ष द्या. फक्त मी सांगत आहो प्रॉपरली, तुम्हाला क्वेश्चन समजावून सांगत आहो. एक वस्तू 1920 रुपयाला विकून जेम्सने मिळवलेला नफा हा 21 रुपीज 1500. ठीक आहे. एक वस्तू 1920 ला विकून, 1920 ला एक वस्तू विकत आहे. 1900 विकल्यानंतर मिळालेला नफा हा 1500 ला विकल्यानंतर झालेल्या तोट्याच्या टक्केवारी एवढाच आहे. म्हणजे त्यांना काय म्हणणं आहे, काय एक वस्तू 1500 ला मिळून जेवढा तोटा होईल तेवढाच पर्सेंटेज नफा 1920 ला विकून होईल. ओके. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, त्यांना काय म्हणायचं आहे का मधात तुमची इथं एक्स आहे की इथं तुमची मुद्दल आहे, पी आहे, प्रिन्सिपल आहे. आता इथून इकडं नफा घेऊन जेवढा नफा होते तेवढाच पर्सेंटेज नफा तुमचा 1500 रुपये घेऊन तोटा होते तुमचा. ठीक आहे. त्यांना म्हणायचं एवढंच आहे का, हे तुमचं मुद्दल आहे, तुम्ही तर या किमतीला काही पर्सेंटेज नफा घेऊन जर विकाल आणि इकडं मागचं काही पर्सेंटेज तोटा सहन करून जर विकाल, तर इथला नफा आणि इथला तोटा याचं पर्सेंटेज, याचं प्रमाण सेम आहे. असं जर असं ना, काही टेन्शन घ्यायचं नाही. सर 1500 आणि 1920 दोघांचा मध्य काढायचा, सुवर्ण मध्य काढायचा, जो की तुम्ही a+b भागेला 2 करू शकता. डायरेक्ट 20 15 25 35 34 भागेला 2 1710. ठीक आहे. म्हणजे तुमचा पी किंवा मुद्दल हे निघले 1710. बस झालं. मग तुमचं डायरेक्ट 1700 हे जर का मुद्दल मांडलं, तर इकडे जेवढे पर्सेंटेज होईल तेवढेच पर्सेंटेज तुमची इकडे होते. जेवढे पर्सेंटेज तुम्ही नफा घेऊन नफा इकडे होईल तेवढाच पर्सेंटेज इकडे तोटा होते. ओके. किंवा आणि रुपया जर प्रॉपरली पैशाचा विचार केला तरी तुमचं सेमच येते. इकडे जेवढे पैसे जास्त तुम्हाला मिळेल तेवढेच पैसे इकडे कमी भेटेल, असं त्यांना म्हणणं आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. जर 10% नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती. ठीक आहे. तर या ज्या प्रिन्सिपलवर, या मुद्दलावर जर 10% जर नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती. ठीक आहे ना बा. 10% ती संख्या वाढवून देऊ. 1710 ही संख्या आहे, 10% वाढवून देऊ. 100वरून 110 करू. 00 कटले, 170 गुणला 11, 11 1 11, एकक स्थानी फक्त एकच आहे ऑप्शन. ठीक आहे. 1818 1888 1818. पाच वर्षांमध्ये वार्षिक किती टक्के दराने 1300 रुपयांवरील सरळ व्याज म्हणून 520 रुपये मिळतील. ओके. त्यांना काय म्हणायचं आहे, हे 520 जे आहे ना ते सरळ व्याज आहे. 300 रुपये तुमची मुद्दल आहे, पी आहे, आणि हा रेट आहे आर आहे. तर आर आहे. तर तुम्हाला एक मिनिट हे 5 वर्ष आहे. वर्ष म्हणजे तुम्ही इयर म्हणू शकता, एन म्हणू शकता. तुम्हाला किती टक्के दर आहे तो तुम्हाला आर = काढायचा आहे. ओके. मी काय म्हणतो, सरळ व्याजचं डायरेक्ट सूत्र लावून द्या ना. सरळ व्याज गुणिला मुद्दल, सरळ व्याज बरोबर
मुद्दल गुणिला टक्के, म्हणजे मुद्दल गुणला दर गुणिला मुदत. मुदत तुम्हाला माहीत नाही, ठीक आहे ना, काढून घेऊ मुदत. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 5 1 5, 5 2 10, 13 चौक 52, 4 2 8. 8 इज इक्वल टू तुमचं काय तर मुदत, 8% मुदत. पहा, मी असा क्वेश्चन वाचतो पहिलं. रेणुका 24 किमी/हचा प्रवास रेणुकाला 24 किमी/हचा प्रवास करायचा आहे. 1 तास 40 मिनिटे 1 तास 40 मिनिटे चालल्यानंतर तिच्या लक्षात आले की तिने कापलेले अंतर तिच्याकडून कापल्या जाणाऱ्या उर्वरित अंतराच्या 5/9 आहे की काय का. ठीक आहे, प्रॉपरली हे विजिबलच होत नाही, याला पाहू शेवटी, नाही तर राहू दे, कारण की मला वाटते हे आकडा दिसत नाही. मी मगा पण पाहिला, तो मला इथला आकडा दिसला नाही व्यवस्थित. इथला आकडा दिसत नाही तो इथे. ठीक आहे, याला नंतर पाहू. येथे अशी किती चिन्हे आहेत, चिन्हे ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर एक संख्या आहे. संख्या, मग तुम्हाला काय पाहिजे, हे काय पाहिजे, सिरीज काय पाहिजे, कसं पाहिजे, एक अक्षर पाहिजे आधी, त्याच्यानंतर चिन्ह पाहिजे, त्याच्यानंतर संख्या पाहिजे. ठीक आहे, अक्षर चिन्ह संख्या. पहिले संख्या पाहून घ्या, कोड आहे तर संख्या येत आहे, पण त्याच्या आधी चिन्ह अक्षर असं दोन पाहिजे. त्यानंतर इथं 6 आहे, 6च्या आधी चिन्ह आणि अक्षर आहे का पाहू द्या. हो, चिन्ह आणि अक्षर आहे, म्हणजे हे तुमचं एक झालं. नंतर 4 आहे, पण त्याच्या आधी चिन्ह नाही. 7 आहे, त्याच्या आधी चिन्ह आहे आणि अक्षर नाही, कॅन्सल. हे आहे बघा 3 आहे, त्याच्या आधी चिन्ह आणि अक्षर दोन्ही पण आहे, हे पण एक आहे. ठीक आहे, त्यानंतर हे बघा 2 आहे, 2च्या आधी चिन्ह आणि अक्षर आहे. ओके, त्यानंतर 5 स्टार. ओके, 1 2 3 झाले, तुमचे 3 झाले. ओके, चला नेक्स्ट. ज्यांना कोणाला दिसत नसेल त्यांसाठी मी लिहितो. इथं आहे ए क्यू जी एफ व्ही एल WMD BRI. ओके, असं आहे. पहिलं आपण इथं हे बघून घेऊ, रूल काय लागते. तर इथं लागते पहिल्या लेटरसाठी ए म्हणजे 1, हे म्हणजे 6 होते, प्लस 5 वाढत आहे. इथं क्यू म्हणजे 17 होते आणि व्ही म्हणजे 22 होते, 7 5 12, पुन्हा 5 वाढत आहे. जी म्हणजे 7 होते, एल म्हणजे 12 होते, पुन्हा 7 5 12, 5चा फरक वाढत आहे. ठीक आहे, म्हणजे 5 5 5 5 ना लेटर समोर जात आहे. आता कुठं लेटर समोर जात नाही आपण ते शोधू. इथे हे आहे, पहिलं पाहू फक्त PANTES. प्रत्येक ठिकाणी 5 ना लेटर समोर जात आहे का पहा. हे 16 आहे, हे 20 आहे. 16 आणि 4 20 होते ना, 4चा फरक आहे, कॅन्सल. तुम्हाला 5चा फरक पाहिजे. CAMHWR C म्हणजे 3, H म्हणजे 8. 3 + 5 8 झाले. ए म्हणजे 1, हे होते W. ओके, एक मिनिट. हे आर आहे, सेकंड लेटर आर आणि एम आहे. CRM HWR. ठीक आहे, पहा आपण सीचं तर पाहिलं होतं, एचचं पाहिलं होतं, फक्त आर आणि डब्ल्यू आणि एम आणि आर आलं होतं. आर म्हणजे 18 होते, डब्ल्यू म्हणजे 23 होते. 18 आणि 5 23, म्हणजे हे पण तुमचं आर आणि डब्ल्यू पण बरोबर आहे. तिसरं पहा, एम म्हणजे 13 होते, आर म्हणजे 18 होते, 13 आणि 5 18. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. याचा अर्थ तुमचं ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. नेक्स्ट, विजिबल होत नसेल तुम्हाला, मला पण प्रॉपरली विजिबल होत नाही, तरीही तुम्हाला मी डायरेक्ट इथं क्वेश्चन लिहून सांगत आहो. कारण की एक शिफ्ट मित्रांनो, मी काय विचार केला होता, प्रॉपरली विजिबल नाही त्यामुळे ही शिफ्ट घेणार नव्हतो, परंतु घेऊन घेतोय, कारण की एक शिफ्ट आपली महत्त्वाची आहे. ओके, त्यामुळे 0.0016 0.0016 हे आहे वर्गमुळात गुणिला घनमुळात 8 वर 1 2 3 4 5 6, 8 वर 1 2 3 4 5 6 भागेला घनमुळात 0.1 2 3 512 0.000
512 ओके. नंतर गुणला घनमुळात 0.64 0.0 गुणया घनमुळात 0.064 ओके. चला याला सॉल्व करा. याचे मूळ किती आहे ते सांगायचं आहे. बघा हे वर्गमूळ जर काढतो म्हटलं तर जेवढे पॉईंट जर संख्या आहे त्याच्या अर्धे पॉईंट इकडे खाली द्या लागते ओके. आता 16चं वर्गमूळ होते तुमचं 4 होते, परंतु इकडं 4 स्थळांतर पॉईंट असल्यामुळे आपल्याला इथे 2 स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल. तसंच इथं 3 ग्रुप पाडा. परत 8चा घन लिहा 2 8चा घन लिहा 2 आणि त्याच्यानंतर हे पहिला ग्रुप आणि हे दुसरा ग्रुप. पहिल्या ग्रुपचा 1 0 काढला, दुसऱ्या ग्रुपचा दुसरा 0 काढला. ठीक आहे. वर्गामध्ये आपण 2-2चे ग्रुप करतो, घनामध्ये आपण घनमुळामध्ये 3-3चे ग्रुप करतो. ठीक आहे. तसंच पुन्हा खाली घनमूळ आलं, एक पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप म्हणजे 2 स्थळांतर पॉईंट आपल्याला इथं द्या लागते. 512चं घनमूळ किती 8 ना पॉईंट मध्ये आहे म्हणून आहे ना बरोबर 1 2 हो. ठीक आहे. घनमूळ आहे त्यामुळे असं केलं. जर का वर्गमूळ असतं तर 1 2 3 म्हणजे आणखी इथे एक पॉईंट वाढला असता. इथे एक असता अंतर पॉईंट. 64चं घनमूळ 4 0.4 ओके. पहा एक पॉईंट हटला, दुसरा पॉईंट हटला, इथला पण एक आणि दुसरा पॉईंट हटला, इथला एक इकडे हटवून द्या, इकडे करा ओके. आता सगळे पॉईंट तुमचे मिटले, कुठंच पॉईंट नाही. आता इथे पण कुठंच पॉईंट नाही, सगळीकडेचे पॉईंट हटले. 4 कटले 8 ने याला 2000ला भागा, 8 न 2000ला भागा किती ते 8 2 16 आणि 4 20 8 5 40 0 250 ओके. हेतू परस्पर आकस्मिक वर उचलणे धैर्य भीती छप्पर जमीन. पा छप्परच्या अपोजिट जमीन आहे, विरुद्धार्थी शब्द आहे इथे. धैर्याच्या अपोजिट भीती, इथे पण विरुद्धार्थी शब्द आहे. दोन्ही एकमेकाच्या अपोजिट शब्द आहे. हेतूस परस्पर आणि आकस्मिक, इथे हेतूस परस्पर म्हणजे काय विचार करून, आणि आकस्मिक म्हणजे अचानकपणे, म्हणजे हे पण वर्सेस एकमेकाच्या विरुद्ध शब्द आहे. फक्त उचलणे आणि वर उचलणे हा समानार्थी शब्द आहे, म्हणजेच तुमचं ऑडवालं लेटर ऑडवालं हे आहे. ठीक आहे. ठीक आहे. 06 24 60 120 सिरीज आहे. 06 24 60 120 ओके. पहा इथे दोघांमध्ये 60चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 18चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये फरक आहे, ह्या दोघांमध्ये 6चा फरक आहे, ह्या दोघांमध्ये 36चा फरक आहे. ठीक आहे. फरकांचा फरक पाहून घ्या. पुन्हा फरकांचा फरक पाहू ना. इथं 12चा फरक आहे, इथं किती 18चा फरक आहे, इथं किती फरक आहे 40 50 60 24चा फरक आहे. इथं पुन्हा फरकांचा फरक पहा. 12 आणि 6 18, 18 आणि 6 24 ओके. मग पुन्हा ठीक आहे बा 6चा फरक घ्या. इथं पुन्हा 6चा फरक घ्या. 6चा फरक 12 18 24 24 प्लस 6 30 आहे, म्हणून 30 प्लस 60 90. ठीक आहे. 90 आणि 120 किती 210 का 210, जे की ऑप्शनमध्ये आपलं हे असं आहे. ठीक आहे. चला तोटी आर ही पूर्ण भरलेली टाकी 30 तासांत रिकामी करू शकते. आर तोटी काय म्हणताय, हे रिकामी करणारी टाकी आहे, जे की 30 तासामध्ये रिकामी करते. परंतु पी आणि क्यू या दोन तोट्या अनुक्रमे 15 आणि 10 तासांत टाकी भरू शकते. पी प्लस क्यू पी आणि क्यू सेपरेटली 15 आणि 10 तासात टाकी भरू शकते. रामने नकळत तिन्ही तोट्या उघडल्या. ओके. पहिलं काय केलं, तिन्ही पण तोट्या उघडल्या. तोपर्यंत आपण याची धारकता काढून घेऊ, कॅपॅसिटी काढून घेऊ टाकीची, जे की तुमचे 30 होते, म्हणून 30 1 30, पण ही मायनसची एक आहे बरं. 15 2 30 10 3 30 ओके. रामनं पहिलं काय केलं, तिन्ही पण तोट्या सुरू केल्या, तेव्हा तुमची इथं पूर्ण एकूण क्षमता किती झाली 3 2 5 -1 प्लसचे 4. ठीक आहे. 4च्या क्षमतेनं 2 तासानंतर ते श्यामच्या लक्षात आले आणि तोटी आर बंद करण्यात आली. ओके. तोटी आर बंद केली. ठीक आहे ना.
2 तासानंतर, म्हणजे 4 दुने 8, 30पैकी 8 पाणी भरलं, 30पैकी 8 पाणी भरलं, शिल्लक किती आहे? 22 पाणी शिल्लक आहे. यामुळे या चुकीमुळे टाकी भरण्यास अजून किती जास्त वेळ लागेल? किती जास्त वेळ लागेल आपल्याला ते इथे पाहायचं आहे. 22 शिल्लक आहे आणि आता फक्त आर बंद केलं आहे, पी आणि क्यू सुरू आहे. 3 आणि 2 5च्या स्पीडनं पाणी चालू आहे. आता 5च्या स्पीडनं पाणी चालू आहे. हे जे होते 5 चोक 20, 4 तास, 4.4 तास किंवा 4 तास 410, म्हणजे याला 60 जर गुंतो म्हटलं तर हे होते 6 चोक 24 मिनटं. ठीक आहे, पहा 4 तास 24 मिनटं. पहिले 2 तास झाले होते, त्याच्यानंतर पहिले 2 तास झाले होते, नंतर 4 तास 24 मिनटं, एकूण तुम्हाला लागले 2 आणि 4 6 तास 24 मिनटं लागले. ओके, परंतु त्यांनी काय म्हटलंय, किती मिनटं जास्त लागले. ओके, किती मिनिटं जास्त लागते. तर या चुकीमुळे टाकी भरण्यास अजून किती जास्त वेळ लागला. किती जास्त वेळ लागला म्हणजे जो ॲक्च्युअल जेवढा वेळ लागत होता, जेवढा नेहमी वेळ लागत होता त्यापेक्षा किती मिनिटं जास्त लागले, हा त्यांनी प्रश्न केला होता. त्यांना जर टाकी भरायची असेल तर तो मायनसवाला नळ, म्हणजे टाकी रिकामी करणारा नळ चालू करणार नाही. चालू करणार फक्त टाकी भरणारे. 3 आणि 2 5च्या स्पीडने टाकी भरत होती. एकूण 30 टाकी भरत होती, जे की 5 × 30, 6 तास त्यांना नेहमी लागायचे, परंतु लागले 6 तास 24 मिनटं. म्हणून एक्स्ट्रा किती जास्त वेळ लागला तर 24 मिनटं जास्त वेळ लागला. ओके, चला, ज्यांना कोणाला हे क्वेश्चन समजला नसेल त्यांना पुन्हा वाटल्यास मी म्हणजे क्वेश्चन समजून सांगतो. क्वेश्चन काय होता, तर क्वेश्चन काहीच नव्हता मित्रांनो. आर जो नळ होता ना, जो मायनस म्हणजे टाकी रिकामी करणारा नळ होता, आणि जो आर नंतर पी व क्यू होता, हो टाकी भरणारे हे 2 टाकी भरणारे पाईप होते. ओके, हा आरवाला टाकी रिकामी करणारा पाऊस होता, जो की 30 तासामध्ये टाकी रिकामी करतोच होता एकटा. पी आणि क्यू 15 आणि 10 याच्यामध्ये टाकी रिकामी करते. मग क्वेश्चन काय म्हणतो तुम्हाला, की टाकी भरायची होती, परंतु चुकीमुळे रामनी तिन्ही पण नळ चालू केले. म्हणजे जो होता ना, टाकी भरायच्या वेळेस टाकी रिकामी करणारा पाईप लावायची गरज नव्हती, परंतु चुकीमुळे त्यांनी तिन्ही पण लावले. ओके, 2 तास 2 तास चालू होते तिन्ही पण, परंतु नंतर 2 तासानंतर लक्षात आलं का आपण होवाला म्हणजे टाकी पाणी बाहेर फेकणारा किंवा टाकी रिकामी करणारा पाईप लावला होता. मग तो त्यांनी बंद करून दिला. पुन्हा मग मित्रांनो पी आणि क्यूनं टाकी भरली. तर ओव्हरऑलपैकी पी आणि क्यूला जे नेहमी टाकी भरायला जेवढा वेळ लागत होता त्यापेक्षा किती जास्त वेळ लागला या चुकीमुळे, हेच तुम्हाला इथे शोधायचं होतं. ओके, नेक्स्ट पहा, YX2 VU12 YX2 VU12 RQ30 ML56 समोरचं काय ते शोधायचं आहे. पहा, बेसक 12 किंवा 12 आणि किती होते 10, 2 आणि 10 12, 12 आणि 18 30, 30 आणि 26 का, 1 मिनटं 56 आहे का ते, अच्छा ठीक आहे ना. त्याच्यानंतरचं कोणतं होईल, ह्या दोघांमध्ये फरक किती आहे, 8चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये फरक आहे 18 आणि 28 नाही 8चा फरक आहे. पुन्हा शेवटी पण इथे 8चा फरक होईल. 26 आणि 8 होते 34, आणि 34 आणि 56 किती, 6 10 0 हातचा 1 5 4 9 90. शेवटी 90 कुठं आहे तर इथं आणि इथं आहे 90 मित्रांनो. ठीक आहे, हे आहे जे GF90 आहे, GF90 आहे, आणि हे जे आहे ते GE90 आहे. ठीक आहे, हे 2 कटले, 70 वाले शेवटी वाले कटले. तुम्हाला सेकंडला F आणि E दोनपैकी कोण आहे ते शोधायचं आहे, ते आपण शोधून घेऊ. पाहते, सेकंडला X आहे, X म्हणजे 24 होते. सेकंडला U आहे, U म्हणजे 21 होते. Q आहे 17 होते. L आहे 12 होते. तर सेकंडला शेवटी कोण आहे पहा, 24 मधून किती 3 गेले, 21 राहिले, 21 मधून 4 गेले, 17 आले, 17तून 5 गेले. ऑब्व्हियसली 3 4 नंतर 5 येणारच आहे, 7 5 12. पुन्हा मग 6 काढा, 12तून 6 गेले 6, आणि 6 म्हणजे F, मधामध्ये F पाहिजे, जो की इथं आहे, म्हणून तुमचा ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट, दिसत नसेल त्यांसाठी मी प्रश्न लिहित आहो. YU71 QA59 IG48
IG48 ऑब्लिक SS29 ठीक आहे पहा. 71 59 दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 60 70 12चा फरक आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 49 आणि 48 मध्ये हे पण 8 आणि 1 9 4 आणि 5 9 11चा फरक आहे. ऑब्व्हियसली 12चा फरक 11चा फरक ऑब्व्हियसली इथं 10चा फरक असणार म्हणजे 48तून 10 गेले 38. शेवटी 38 वाला हे आहे आणि हे आहे. आता तुम्हाला दाखवतो कोणकोणते आहेत. इथं AM 38 आहे आणि हे आहे जे AN 38 आहे. ठीक आहे. सेकंड लेटर M आणि N मध्ये दोघांमध्ये आपल्याला पाहायचं आहे काय आहे तर U म्हणजे 21, A म्हणजे 1 होते, G म्हणजे 7 होते. मधात लेटर पाहतो ही तर माहीत नाही, ऑब्लिक आहे आणि नंतर S म्हणजे 19 होते. पहा 1 आणि 6 ठीक आहे. ह्या दोघांमध्ये काय फरक आहे तर A म्हणजे तुम्ही 27 पकडू शकता सरळ 21 आणि 6 27. 6चा फरक आहे, पुन्हा 6चा फरक आहे. ऑब्व्हियसली इथे 6चा फरक होईल. 7 12 13 13 म्हणजे M. ओके. पुन्हा 13 आणि डायरेक्ट 19 ना, 13 आणि 6 19 M तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. M इज युअर आन्सर. पहा समान संबंध हे OEU आहे, OEU आणि हे आहे UKA. त्याच्या खाली पण आहे पण सगळेच तुम्हाला शोधायची गरज नाही, डायरेक्टच करता येते. O म्हणजे 15, U म्हणजे 21. दोघांमध्ये कितीचा फरक आहे? O आणि U मध्ये 15 आणि 6 21 6चा फरक आहे. E म्हणजे 5 होते, K म्हणजे 11 होते. पुन्हा 6चा फरक आहे, 6 आणि 5 11. U म्हणजे 21 होते, हे A म्हणजे 27 लिहू शकता तुम्ही त्याला. 21 आणि 6 27 म्हणजे पहिलं लेटर 6चा फरक, दुसरं लेटर 6चा फरक, तिसरं लेटर 6चा फरक. आता याच्यामध्ये बा सगळे शोधा एक एक. BFRHWL पहिलं पाहू आपण आता. B म्हणजे 2 होते, F म्हणजे 6 होते, R म्हणजे 18 होते, H म्हणजे 8. पहा 2 आणि 6 8, W म्हणजे 23. या दोघांमध्ये 6 आणि 6 12 पाहिजे होते पण W आहे, कॅन्सल. नेक्स्ट PFV UKA हे होते 16 आणि हे होते 21. 16 आणि 5 21 येत आहे, आपल्याला 6 पाहिजे, हे कटलं. HTC MYH 8 13. 8 आणि 6 14 पाहिजे होते पण इथं 13 पाहिजे, N पाहिजे होतं, इथं EM आहे. हे पण चुकलं. ऑब्व्हियसली तिन्ही पण चुकले म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन प्रॉपरली विजिबल नाही आहे, ठीक आहे तरी पाहून घेतो. पहा एक व्यापारी 50 40 30 रुपये प्रति किलो दराने सफरचंद खरेदी करतो. तो त्यांना वजनाने 2 4 9 या गुणोत्तरात मिसळतो आणि 30% नफ्याने त्यांची विक्री करतो. तो अंदाजे किती प्रति किलोग्राम किमतीला सफरचंदाची विक्री करतो? ओके. ज्यांना कोणाला समजलं नाही ऑब्व्हियसली ते समजणार नाही आणि समजलं म्हणजे तुम्हाला ते स्पष्टपणे तुम्हाला अक्षर दिसणार नाही इथे, कारण की मला पण दिसत नाही झूम केल्यावर. तरी पहा मी डायरेक्ट सांगतो, क्वेश्चन तुम्हाला समजावून सांगतो. ओके. बघा क्वेश्चन काय म्हणतो, एक व्यापारी 50 रुपये 40 रुपये आणि 30 रुपये पर केजी 50 40 आणि 30 रुपये पर केजी दराने सफरचंद खरेदी करतो. तो त्यांना वजनाने 2 4 9 वजनाने 2x 4x 9x या गुणोत्तरात मिसळतो आणि 30% नफा कमवतो. त्यांची विक्री करतो. ओके. नंतर त्यांची विक्री करतो. तो अंदाजे किती रुपये प्रति किलोग्राम किमतीच्या सफरचंदाची विक्री करतो? पहा काय म्हणते, 50 40 30 रुपये पर केजी या रेटने तो खरेदी करतो आणि ह्या प्रत्येक दराच्या सफरचंदांना अनुक्रमे 2 4 9 या गुणोत्तरामध्ये मिसळतो. त्याच्यानंतर 30% फायदा होईल या दरामध्ये विकतो. तर तो दर कोणता आहे? बस एवढं त्यांना म्हणायचं आहे, 30% फायदा, 30% नफा झाला पाहिजे, बस झाला. पहिले सगळ्यांची बेरीज करून घ्या. 50 दुने 100, 4 चौक 16 160,
प्लस 3 9 27 270 या सगळ्यांची बेरीज होते. हे काय झालं तर दर, हे काय झाले तर त्याचे नग झाले. दर गुणला नग इज म्हणजे काय तर टोटल रुपीज. बस झालं. एकूण रुपये अपॉन एकूण नग इज इक्वल टू तुमचा दर झाला. तेच आहे दुसरं काय. 100 प्लस 160 260 200 200 400 आणि 100 न 100 200 200 200 400 400 आणि इथले फक्त 40 इथे या 500 530. ओके 530 ना. 1200 1300 3 हाचा 1 3 आणि 2 5 बरोबर 530. हे काय झाले टोटल रुपये झाले. टोटल रुपये अपॉन नग. नग कोणते 2 आणि 4 6 9 आणि 6 15. बस हेच तुमचा आन्सर आहे. 5 न बघा 5 3 15 5 2 10 आणखी 53 2 किती 3 2 6 5 2 10 106 अपॉन 3 3 3 9 एक मिनिट थोडं चुकलं आपलं इथे. हो बरोबर 106 अपॉन 3 आले ना. 5 3 15 5 2 10 3 2 6 5 2 10 आणि 3 आहे खाली. पहा हा जो रेट झाला प्रॉपर मूळ रेट झाला का ज्या रेटने तुम्ही घेतले तेवढ्याच तुम्हाला इथे फायदा होईल. परंतु 30% आपल्याला ॲड करायचे राहिले होते. याला 30% ॲड करून द्या. 100 वरून 130 बनवा किंवा 10 वरून 13 बनवा. बस झालं. एवढंच तुमचा आन्सर आहे. बाकी काहीही टेन्शन घ्यायचं नाही. ओके आता पहा 13 खाली काय ते 13 आणि 13 1 13 भागेला 3 आणि 0 भागेला 3 आणि 0 पॉईंट नंतर देऊ. पहिले 3 भागून द्या. 3 चोक 12 हातचा 1 उरला. 3 5 15 हातचे 2 उरले. 3 9 27 पॉईंट जाणे ते. हो 3 9 27. ओके समोर आपण चाललोच. आणखी 3 3 9 3 3 9. ओके आता 0 आहे खाली म्हणून पॉईंट आणखी एक इकडे सरकवा. 4 पॉईंट सॉरी 1328 ना 1328 ना. हो 13 13 आणि भागेला आपले 30 आलते. ओके पहा हे 0 नंतर देऊ आपण. पहिले 3 भागून घ्या. 3 चोक 12 हातचा 1 उरला. 3 5 15 हातचे 2 उरले. 3 9 27 हातचा 1 उरला. पॉईंट द्या आणि 3 3 9 3 3 9 3 3 9 3 3 9 3 3 9. ओके आता खाली 0 असल्यामुळे हा पॉईंट आणखी इकडे सरकवून द्या. म्हणजे तुमचा आन्सर तुमचं असं होऊन जाईल 45.9333 45.9 रुपये पर kg. झाले इथे सर्व क्वेश्चन झाले. आणि हां एक क्वेश्चन राहिला तो क्वेश्चन प्रॉपरली विजिबलच नाही मित्रांनो. त्याला सोडून द्या आता. ओके हाच क्वेश्चन आहे. हा प्रॉपरली हो जो हे जे अंक 5/9 सारखं दिसत आहे परंतु ते प्रॉपरली विजिबल नाही. त्याला राहू द्या. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. थोडी फाईल आजची किंवा PDF आजची फाटलेली होती. प्रॉपरली विजिबल नव्हतं त्यासाठी क्षमा असावी. थोडं फक्त समजून घ्या कारण की माझा विचार नव्हता ही शिफ्ट करायची कारण की माझ्याकडे फाटलेली PDF होती त्यामुळे. परंतु ते महत्त्वाचं होतं कारण की आपली एक सिरीज चालू आहे 57 शिफ्ट आपल्या घेत आहोत. त्या सिरीजमुळे ते महत्त्वाचं होतं. आणि एकही शिफ्ट वाया जाता कामा नये कारण की एक शिफ्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टीने. त्यामुळे ही शिफ्ट मी घेतली आहे. ओके थँक्यू. आणि हां व्हिडिओला कृपया शेअर करत चला. थँक्यू.